मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 13 त्यामधील चेंजेस फिजिकल अँड केमिकल या चॅप्टर मधील टाइप्स ऑफ चेंजेस हा भाग अभ्यासणार आहोत। आणि तुम्ही फळावर बघत असणार तर मी त्या चॅप्टर मधले जे जे चेंजेस आहेत ते इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघत असणार तुम्ही। मग यात आपण काय करू का एक एक चेंज आता आपण समजून घेऊया। आलं लक्षात? एक एक चेंज आपण काय करू समजून घेऊया। असा चेंज की जो चेंज कोणामुळे घडून येतो? माणसाच्या हस्तक्षेपामुळे घडून येतो, मनुष्याच्या हस्तक्षेपामुळे घडून येतो, त्याला म्हणतात मॅनमेड चेंज। मग आपण एक्झाम्पल काय देऊ शकणार की आपण पाणी घेतलं, त्याचा बर्फ तयार केला, आपण स्वतः केला की नाही? हा टेबल तुम्ही बघतात आहे, हा टेबल झाडाला लागलेला होता का रे? नाही, हा टेबल झाडाला लागलेला नव्हता। मनुष्याने काय केलं? झाडाचा ओंडका घेतला, त्या ओंडक्याला काय केलं? कट केलं, त्याला शेप दिला आणि हा टेबल आपल्या समोर आहे। बरोबर आहे की नाही? तुम्ही बघत असणार आपला वरती फॅन असतो, तो फॅन सुद्धा नॅचरल आहे का रे? नाही, तो मॅनमेड आहे। हा असेच्या असे पाते तुम्हाला निसर्गात प्राप्त झालेत का? नाही, खनिज मिळालं, आयरन, त्यातून माणसाने काय केलं मित्रांनो? पत्रा तयार केला आणि त्याला शेप दिला। मग असा चेंज की जो चेंज मनुष्य घडून आणतो त्या चेंजला काय म्हणतात? मॅनमेड चेंज। आणि नॅचरल चेंज म्हणजे काय मित्रांनो? की झाडावर फळ पिकणे। फळ पिकते की नाही झाडावरती? बघा, जर आंबा बघितला आपण तर तो आधीपासून आंबा असतो का? नाही, त्या झाडाला छोटी कैरी येते, कोणत्या कलरचं असते ते? ग्रीन। आणि मग ती मॅच्युअर जेव्हा ती कैरी होत असते त्यावेळेस त्याचा जो रंग आहे तो येलोइश होतो आणि तो आंबा तयार होतो। जर तुम्ही कैरी तशी खाल्ली तुम्हाला कशी लागेल? ते कशी लागेल? आंबट लागेल की नाही? गोड लागेल का? नाही, पण तीच कैरी जेव्हा आंबा बनते मित्रांनो तेव्हा ती कशी लागतो आपल्याला? तो आंबा गोड लागतो। मग हा चेंज कसा आहे? हा चेंज आहे नॅचरल। मग पहिला जो चेंज होता आपल्याला नॅचरल चेंज तुम्हाला समजला की जो चेंज निसर्गाच्या हस्तक्षेपामुळे तो चेंज होतो त्याला म्हणतात नॅचरल चेंज। आणि मॅनमेड चेंज म्हणजे काय? की असा चेंज की जो मनुष्य घडून आणतो त्या चेंजला काय म्हणतात? मॅनमेड चेंज। त्यानंतर युजफुल चेंज, हार्मफुल चेंज। मग युजफुल चेंज म्हणजे काय रे? की जो चेंज आपल्याला कसा असेल? उपयोगी असेल। जो चेंज आपल्याला कसा असेल? उपयोगी असेल। पेन्सिलला आपण टोक करतो की नाही? म्हणजे चेंज केला। त्यानंतर आपण ब्रेड, माहिती आहे ना ब्रेड, त्याला सुद्धा आपण काय करतो? बेकिंग करतो, बनवतो। त्यानंतर घरी आपण भाजी पोळी बनवतो, म्हणजे कुकिंग ऑफ फूड। मग हे चेंज कसे आहे मित्रांनो? आपल्याला युजफुल आहे, आपल्याला हार्मफुल आहे का? ते नाही। मग जे चेंज आपल्याला उपयोगी असतात त्या चेंजेसला काय म्हणतात? युजफुल चेंजेस। आणि हार्मफुल चेंजेस काय असतील रे मग? की जे चेंज आपल्याला उपयुक्त असतील का? आता नाही, आपल्याला ते इजा करू शकतात। बघा, विष सुद्धा माणसाने बनवलेला आहे। बॉम्ब माणूस बनवतो की नाही? पिस्तल बनवतो, रायफल बनवतो, त्यामधले बुलेट्स बनवतो। आता ते देशाच्या रक्षणासाठी आपण यूज करू शकतो, पण तेच आपण जर एखाद्याला मारण्यासाठी यूज केलं तर तो युजफुल चेंज आहे का? नाही, तो कसा आहे? हार्मफुल चेंज। म्हणजे असे चेंज की जे आपल्याला उपयुक्त नाहीत, आपल्याला कसे हार्मफुल आहे, आपल्याला ती इजा पोहोचू शकतात, अशा चेंजला काय म्हणतात? हार्मफुल चेंजेस। आलं लक्षात? यानंतर आपण बघूया फास्ट और क्विक चेंज आणि स्लो चेंज। कोणते बघणार आहोत? फास्ट और क्विक चेंज आणि स्लो चेंज। मग फास्ट कसं आहे? चेंज कसा व्हायला पाहिजे? फास्ट। फुगा फुगवलेला आहे की नाही? त्याला टाचणी लावली, काय होईल? लगेच फुटेल का? 5-1 मिनिटं लावेल? नाही। मग असा चेंज की जो एकदम फास्ट होतो त्याला म्हणतात
फास्ट अँड क्विक चेंज. फुगा घेतला, त्याला टाचणी मारली, फटकन फुटला. फटाका होता, त्याला वात पेटवली, लगेच फुटतो. का अर्धा एक तास लावतो? नाही. त्याला म्हणतात फास्ट ऑर क्विक चेंज. त्यानंतर स्लो चेंज मध्ये उदाहरण तुम्हाला काही देता येईल का रे? तर यात असं उदाहरण आपल्याला देता येईल की मी तुम्हाला आताच सांगितलं की कैरीचा आंबा होणे चेंज होतोय की नाही, पण फास्ट काय करतो? नाही. तर कैरी आपल्याला दिसते, एखाद तास उभे राहिले तर ती आंबा होईल का? नाही. त्याला भरपूर आपल्याला काय दिवस द्यावे लागतील. 8-15 दिवसाने आपण बघू तर ती आपल्याला थोडं पिवळी झालेली दिसेल. मग असा चेंज की जो अतिशय कसा होतो? स्लो होतो. मुलाचा जन्म झाला, लगेच दुसऱ्या दिवशी शाळेत त्याचं ऍडमिशन होईल का? त्याला सुद्धा 5 वर्ष द्यावे लागतील मोठं होण्यासाठी. मग असा चेंज की ज्या चेंज होण्यासाठी मित्रांनो, जो चेंज होण्यासाठी काय लागतो? भरपूर वेळ लागतो, त्याला म्हणतात स्लो चेंज. लक्षात? यानंतर आहे पिरियडिक चेंज आणि नॉन पिरियडिक चेंज. काय? पिरियडिक चेंज आणि नॉन पिरियडिक चेंज. मग पिरियडिक मध्ये मित्रांनो शब्दाला पिरियड आला की नाही, म्हणजे वेळ, काळ. काही काही चेंज असे की पुन्हा पुन्हा त्याच वेळेला होत असतात. काही चेंज कसे असतात? पुन्हा पुन्हा त्याच वेळेला. मग काही काही तुम्ही फळं जर बघितलं असेल की ते त्याच सीझन मध्ये येतात. आता बघा बोर आलेले की नाही, भरपूर ठिकाणी तुम्हाला बोर विकायला मिळत दिसतील. हे वर्षभर दिसतील का विकायला? नाही. मग असा चेंज की जो चेंज वेळेत होत राहतो, वारंवार त्याच वेळेत होत राहतो. आता सकाळी 8 वाजले म्हणजे सूर्य आलेला आहे. हा सूर्य परत मावळेल, परत दुसऱ्या दिवशी उगेल. हे कसं चालू आहे? पुन्हा पुन्हा त्याच वेळेला चालू आहे. चेंज होतोय का यात? नाही. मग असा चेंज की जो चेंज त्या वेळेत पूर्ण होतो त्याला म्हणतात पिरियडिक चेंज. आणि नॉन पिरियडिक चेंज म्हणजे काय रे? की यामध्ये वेळेची मर्यादा नाही. घड्याळ फिरते, 60 मिनिटाने 1 तास होतोच आहे. 60 मिनिटाने 1 तास होतोच आहे. तुम्ही आज बघा, 10 वर्षाने बघा, घड्याळ बदलणार आहे का? नाही. तो पिरियडिक चेंज. पण आता नॉन पिरियडिक मध्ये काय का? आता वेळेचं बंधन आहे का? नाही. केव्हाही होऊ शकते, केव्हाही ती घटना घडू शकते. म्हणजे त्यात आता टाइम फिक्स आहे का? नाही. मग अशा चेंजला काय म्हणतात मित्रांनो? नॉन पिरियडिक चेंज. लक्षात लिहिलेला आहे रिव्हर्सिबल चेंज. तुम्हाला रिव्हर्सिबल दिलाय आणि आणखी याचाच दुसरा भाग कोणता असेल? इररिव्हर्सिबल चेंज. हा रिव्हर्सिबल चेंज आणि याचाच दुसरा भाग इररिव्हर्सिबल चेंज. मग रिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय? की मी तुम्हाला उदाहरण दिलं का, बर्फाचं पाणी झालं, पाण्याला तापवलं, त्याची वाफ झाली, वाफेला थंड केलं, लगेच त्याचं पाणी बनलं. त्या पाण्याला आपण फ्रीज मध्ये ठेवलं, लगेच बर्फ बनला. बघा सायकल कशी आली, पूर्ण झाली की नाही? म्हणजे बर्फापासून पाणी झालं, पाण्यापासून वाफ झाली, वाफेपासून परत पाणी झालं, परत थंड केलं, बर्फ झालं. म्हणजे जो चेंज रिव्हर्स होतोय, जो चेंज कसा होतोय? रिव्हर्स. तुम्हाला माहितीये गाडीमध्ये रिव्हर्स गिअर असतो. रिव्हर्स गिअर टाकला का गाडी रिव्हर्स होते, मागे जाते. म्हणजे असा चेंज की जो चेंज पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी परत येऊ शकतो त्याला म्हणतात रिव्हर्सिबल चेंज. आता तुम्ही सांगा, कैरीचा आंबा झाला तर आंब्याची कैरी परत होणार आहे का? नाही. म्हणजे आज चेंज रिव्हर्सिबल आहे का? नाही. हा कोणता चेंज आहे? इररिव्हर्सिबल चेंज. म्हणजे हा पुन्हा रिटर्न होऊ शकत नाही. जो चेंज रिटर्न होतो त्याला म्हणतात रिव्हर्सिबल चेंज आणि जो चेंज रिटर्न होत नाही त्याला म्हणतात इररिव्हर्सिबल चेंज. लक्षात? यानंतर मेन आपला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज बघूया. लक्षात? मग फिजिकल चेंज म्हणजे काय की मी तुम्हाला आताच उदाहरण दिलं की बर्फाचं पाणी होणे, पाण्याची वाफ होणे, म्हणजे त्याच्या भौतिक त्याचा तो बदल होतोय, त्याच्या भौतिक स्थितीमध्ये काय होतोय? बदल होतोय. याला म्हणतात फिजिकल चेंज. आणि केमिकल चेंज म्हणजे काय की बघा, कैरी होती तेव्हा ते आंबट होती,
आणि त्याच्यापासून आंबा तयार झाला तर तो कसा आला, गोड झाला. याला म्हणतात केमिकल चेंज. याला काय म्हणतात, केमिकल चेंज. लक्षात, म्हणजे की एका पदार्थाचं ट्रान्सफॉर्मेशन दुसऱ्या पदार्थात होते, पण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतात. कैरी होती आंबट होती, आंबा झाला तर गोड झाला, प्रॉपर्टी चेंज झाली की नाही, म्हणजे त्याचे गुणधर्म बदलतात. याला म्हणतात केमिकल चेंज. आणि फिजिकल चेंज म्हणजे काय, की त्यात चेंज होतोय पण त्याची प्रॉपर्टी बदलते का, नाही, प्रॉपर्टी बदलत नाही. आणि त्याच्या भौतिक स्थितीमध्ये काय होतो, बदल होतो. याला म्हणतात फिजिकल चेंज. लक्षात. तर आणि या चॅप्टर मधून आपल्याला हेच शिकायचं मित्रांनो, का की चेंजेस कसे आहेत आणि त्या चेंजेसचं नाव काय. मग नॅचरल चेंज म्हणजे निसर्गात घडणारा, मॅनमेड चेंज म्हणजे काय मित्रांनो, मनुष्याद्वारा घडणारा. त्यानंतर युजफुल चेंज म्हणजे काय, की जो चेंज आपल्याला उपयुक्त असेल असा. हार्मफुल चेंज म्हणजे काय, की जो असा चेंज की ज्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते, त्रास होऊ शकतो. आणि जो चेंज आपल्याला उपयुक्त नाही असा चेंज म्हणजे हार्मफुल चेंज. त्यानंतर आपण बघितला फास्ट अँड क्विक चेंज. फास्ट अँड क्विक चेंज म्हणजे काय, की लगेच होणारा, त्याला म्हणतात फास्ट अँड क्विक चेंज. त्यात आपण उदाहरण बघितलं का, बलून घेतला आणि बलूनला पिन टोचली, लगेच बलून फुटतो. लक्षात. त्यानंतर स्लो चेंज म्हणजे काय, की चेंज होईल पण कसा होईल, भरपूर वेळानंतर होईल, भरपूर कालानंतर होईल. लक्षात. त्याला म्हणतात स्लो चेंज. यात आपण उदाहरण पाहिलं का, कैरी होती आणि कैरीचं काय आलं, कैरीचं काय आलं, आंबा झालं. तर हा जो डिस्टन्स आहे वेळेचा तो कसा आला, मोठा आला. मग ज्या वेळेस चेंज होतो पण त्याला कसा लागतो, फार वेळ लागतो, त्याला म्हणतात स्लो चेंज. त्यानंतर आपण बघितला पिरियडिक चेंज. पिरियडिक चेंज मध्ये काय मित्रांनो, वेळ महत्वाची असते. ज्यात वेळेनुसार, म्हणजे वेळ कशी आहे, फिक्स आहे आणि त्या फिक्स वेळेतच तो चेंज होतो, त्याला म्हणतात पिरियडिक चेंज. जशी घड्याळ 60 मिनिटाने 1 तास होईलच, 60 मिनिटाने 1 तास होईलच, त्यात बदल होणार नाही, त्याला म्हणतात पिरियडिक चेंज. आणि नॉन पिरियडिक चेंज म्हणजे काय, की जिथे वेळेचं बंधन नाही. यानंतर पुढचा चेंज आपण शिकलो रिव्हर्सिबल चेंज आणि इरिव्हर्सिबल चेंज. रिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय, की बदल कसा होतो, रिव्हर्स होतो. बर्फाचं पाणी झालं, पाण्यापासून परत बर्फ तयार होतो, त्याला म्हणतात रिव्हर्सिबल चेंज. आणि इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय, की बदल पुन्हा रिटर्न होणार नाही. कैरीचा आंबा तयार झाला पण आंब्यापासून कैरी तयार होणार नाही, याला म्हणतात इरिव्हर्सिबल चेंज. अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण चॅप्टर नंबर 13 चेंजेस फिजिकल आणि केमिकल हे चॅप्टर अभ्यासलं. तुम्हाला हे चॅप्टर चांगल्या पद्धतीने समजलं असेल. धन्यवाद.